नमस्कार मित्रांनो, ओशनिक इकॉनॉमिक्समध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राची यशोगाथा याच्या विशेष भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. एक चतुरस्त्र लेखक, वृत्तपत्र व्यावसायिक, लघुकथा लेखन, लघु निबंधकार तसेच अखिल भारतीय कीर्तीचे नाटककार आणि नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे विजय तेंडुलकर होय. त्यांना सर्वोत्कृष्ट भारतीय नाटककारांपैकी एक मानलं जातं. 1950 ते 2007 या कालखंडामध्ये लेखन करणारे आणि नाट्यलेखन म्हणून मराठी नाट्य वाङ्मयामधील अतिशय मौलिक भर घालणारे एक जागतिक पातळीवरचे महत्त्वाचे लेखक म्हणून विजय तेंडुलकर यांचा उल्लेख केला जातो. तेंडुलकरांनी काही काळ लोकसत्ता या महत्त्वाच्या दैनिकात नोकरीही केली आणि आयुष्यातला जास्तीत जास्त काळ त्यांनी लेखन हाच व्यवसाय केला. कुठल्याही काळामध्ये या 2 दशकात कुठलाही लेखक चरितार्थासाठी पूर्ण लेखन हाच व्यवसाय करू शकेल असा व्यवसाय उत्पन्नासाठी अनुकूल त्या काळी नव्हताच. 1950 ते 1970 या कालखंडामध्ये नाट्यलेखन ही कला म्हणावी तेवढी प्रतिष्ठा देणारी समाजामध्ये मानली जात नव्हती. 1970 नंतर परिस्थिती ही हळूहळू बदलत गेली. नाट्य व्यवसायाकडे आणि नाट्यलेखन तसेच नाट्यकलावंताकडे समाज आदराने पाहू लागला होता. 1970 नंतर नाट्य व्यवसायालाही आर्थिक उत्पन्नाचे चांगले दिवस येऊ लागले होते. असे असले तरीही तेंडुलकरांनी लोकप्रिय नाटक लिहून अर्थप्राप्ती वाढावी असा कधीही विचार त्यांच्या मनाला शिवला नाही. नाटक हा आत्मविष्काराचा एक महत्त्वाचा वाङ्मय प्रकार आहे. या निष्ठेने त्यांनी सातत्याने लेखन केलेले दिसून येते. सर्व वाङ्मय प्रकारांमध्ये नाट्यलेखन याच नात्याने ते जागतिक पातळीवर जसे ओळखले जात होते तसे त्यांनी कथा, कादंबरी, ललितलेखन, अनुवाद, आत्मचरित्र अशा सर्वच वाङ्मय प्रकारांमध्ये लेखन केलेले दिसून येते. त्यामुळे या सर्व वाङ्मय प्रकारात त्यांनी 100-125 पुस्तके लिहिलेली आहेत. प्रत्येक वाङ्मय प्रकारात लेखन करताना त्या वाङ्मय प्रकाराच्या चाकोरीबद्ध वाटेने जाण्याऐवजी त्यांनी काही वेगळा प्रयोग, धाडसीचे प्रयत्न त्यांनी केलेले दिसून येते. या अर्थाने त्यांचा विचार एक प्रयोगशील लेखक म्हणून करावा लागतो. त्यांचे महत्त्वाचे कारण असे की तेंडुलकरांनी स्वतःच्या लेखनासाठी आपल्या कोणत्याही पूर्वसुरींच्या लेखक म्हणून अनुकरणात्मक प्रभाव स्वीकारला नव्हता. चरितार्थासाठी त्यांनी जे भाषांतर अथवा अनुवाद केलेले त्याबद्दल ते स्वतः कधीही बोलले नाहीत आणि त्या चाहत्या वाचकांनाही त्या वाङ्मयाचे लक्ष द्यावे असे वाटले नाही. पण हिंदी साहित्यातील मोहन राकेश यांच्या आधे अधुरे या नाटकाचा त्यांनी केलेला अनुवाद अथवा गिरीश कर्नाड यांच्या तुघलक या नाटकाचा अनुवाद मात्र बहुचर्चित ठरलेला दिसून येतो. त्यांनी जणू तेंडुलकरांचेच हे लेखन आहे इतक्या आत्मीयतेने ते मराठी प्रेक्षक वाचकांसाठी स्वीकारले होते. ते दिवस हा मराठी आत्मचरित्र वाङ्मयातील अतिशय वेगळा प्रयोग झालेला दिसून येतो. या निमित्ताने स्वऐवजी स्वतःच्या समाजाच्या जडणघडणीमध्ये परिणाम करणाऱ्या काळाचे व्यक्तिमत्व त्यांनी जिवंत केलेले दिसून येतात. प्रकृतीबरोबरच ते प्रकल्प पूर्ण करू शकले नाहीत असे म्हणता येईल. शांतता, कोर्ट चालू आहे या त्यांच्या नाटक लेखनाची त्यांनी एक भारतीय पातळीवरच नाट्यलेखन म्हणून मान्यता मिळवली होती. त्याचबरोबर कमला, गिधाडे, सखाराम बाइंडर इत्यादी नाटकांचे भारतीय आणि पाश्चात्य देशात अनेक भाषांतर करण्यात आली होती. पण त्यांची ही भाषांतरे केवळ अभ्यासकांची सोय म्हणून झालेली भाषांतरे नव्हती. त्यांच्या त्या नाटकांची भाषांतरे हे त्या भाषेमध्ये रंगमंचीय स्वरूपात सुद्धा सादर झालेली दिसून येते. एवढंच नाही तर त्या भाषेतल्या नाट्यरसिकांना ती चर्चा विषय ठरावा इतकी महत्त्वाची वाटत असते हे पण दिसून येते. त्यांची बंगाली भाषेतील नाटके रंगमंचावर सादर झाल्यानंतर तेथील चोखंदळ प्रेक्षकांना ते डाव्या विचाराचे लेखक आहेत असेच भासते. मराठी प्रेक्षकांना तेंडुलकरांवर अनेक आरोप केले असले तरी ते कुठल्या तरी इझमचे पुरस्कर्ते आहेत असे मात्र कधीच वाटले नाही. याचा अर्थ असा होतो की एक रंगमंचीय लेखक म्हणून तेंडुलकरांच्या त्या भाषेतल्या प्रेक्षकांनी विचार केलेला आहे हे त्यांच्या मराठी नाट्यलेखक म्हणून वेगळे महत्त्व त्यांना प्राप्त झालेले दिसून येते. तेंडुलकरांच्या त्यांच्या लेखनासाठी जेवढी मान्यता मिळाली तेवढेच त्यांचे लेखन त्यांच्या वर्तमान काळात वादळीही ठरलेली दिसून येते. आज एवढ्या वर्षानंतर एक गोष्ट मात्र प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे तेंडुलकरांची नाटके ही वादग्रस्त ठरली आणि त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या नाटकातून प्रकट झालेल्या जीवन अनुभवाचे वेगळेपण दिसून येतात. हा जीवन अनुभव त्या काळातल्या प्रेक्षकांना धक्का दिलेला दिसून येतो. त्यांच्या पचनी पडला नाही हे दिसून येते. त्यामुळे त्यांच्यावर विपर्यस्त स्वरूपाची टीकाही झालेली दिसून येते. विजय तेंडुलकरांचं लेखन क्षेत्रातला उदय हा 60-70च्या दशकातला मानला जातो. त्या काळामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. याच वातावरणाची निरीक्षण त्याने आपल्या लेखनातून मांडलेली दिसून येते.
60-70च्या दशकातील पार्श्वभूमी नसती तर कदाचित विजय तेंडुलकर नावाचं हे व्यक्तिमत्व जन्मालाच आलं नसतं. ते दशक होतं ते अनादराचं आणि प्रस्थापाविरोधात बंड पुकारण्याचं होतं. त्या काळातली पत्रकारिता आणि लिखाण हे दोन्ही बाजू बदलणं तितकंच महत्त्वाचं होतं. हाच बदल विजय तेंडुलकरांच्या लिखाणातून जाणवतो. विजय तेंडुलकर हे पत्रकार आणि लेखक दोन्ही होते. त्यांच्यासाठी पत्रकारिता आणि लिखाण हे व्यवसाय नव्हते, तर या दोन्ही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये ध्येय होते, असंही म्हटलं जातं. त्यांची नाटक हे त्या काळातील परिस्थितीनुसार भाष्य करणारी आहेत. शांततेचं कोर्ट चालू आहे हे नाटक 60च्या दशकातील मध्यांत येणं आणि गिधाडे, घाशीराम कोतवाल आणि सखाराम माइंडर हे 70च्या दशकात येणं काही योगायोग नाही. या सर्व नाटकातून नात्याचा आणि व्यवस्थेचा ऱ्हास कसा होत आहे हे आपल्याला पाहायला मिळते, हे त्यांच्या लिखाणातूनच. विजय तेंडुलकर म्हटलं तर दिसून येतं की त्यांच्या लिखाणातून दमदार अशी भूमिका असणारे कन्यादान, घाशीराम कोतवाल, गिधाडे, शांतता कोर्ट चालू आहे, बेबी, माणूस नावाचे बेट ही त्यांची नाटके विशेष गाजलेली दिसून येतात. त्यांनी लहान मुलांसाठी देखील नाटकं लिहिली आहेत. तसे एक उत्तम पटकथाकार देखील ते होते. त्यांना मंथन या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, हे तितकंच कौतुकास्पद आहे. लेखनातील कारकिर्दीबरोबरच त्यांनी घेतलेल्या भूमिकामुळे देखील ते चर्चेत नेहमीच राहिलेले आहेत. जितके पुरस्कार आणि मानसन्मान त्यांना मिळाले, तितकंच त्यांच्यावर टीकासुद्धा झालेली दिसून येते. फक्त विरंगुळा म्हणून नाटक पाहायला जाणाऱ्या वर्गाला त्यांनी नाटक केवळ मनोरंजनाचं साधन नसतं हे पटवून दिलं. सामान्य प्रेक्षकांच्या समजुतीला त्याने एक प्रकारे धक्का दिलेला दिसून येतो. तेंडुलकरांचं हे धक्कातंत्र नेमकं कसं होतं, हेच महत्त्वाचं भाग आजच्या आपण या भागातून उलगडणार आहोत. नेमकं विजय तेंडुलकर कसे होते, त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, त्यांनी कशा प्रकारे अनेक समस्यांना तोंड देत आणि आपलं एक नवीन धाटणीचं जो वर्ग निर्माण केला, हे कशा प्रकारे शक्य झालं, हेच आजचा हा विशेष भाग महत्त्वाचा ठरतो. विजय तेंडुलकरांचं पूर्ण नाव विजय धोंडोपंत तेंडुलकर होतं. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1928 रोजी मुंबई येथे झाला. तेंडुलकरांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक, प्रकाशक होते. त्यामुळे कौटुंबिक पार्श्वभूमीतूनच तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार झाले होते. दिबा मोकाशी, वी. बोकील, आनंद काणेकर, शिवरामपंत वाशिमकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनच त्यांची व्यक्तिमत्व घडत गेले होते. तेंडुलकरांचे शिक्षण हे मॅट्रिकपर्यंत झाले होते. त्या काळामध्ये जोमाने चालत असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ते सहभागी सुद्धा झाले होते. विजय तेंडुलकर हे उत्स्फूर्तपणे वाचन करायचे. अनेक नाट्य प्रदर्शनाच्या हजेरी सुद्धा त्यांनी लावली आणि वृत्तपत्रासाठी ते लिहायला सुद्धा त्यांनी सुरुवात केली होती. 1970च्या दशकाच्या सुरुवातीस ते सिनेमा क्षेत्राकडे वळाले. त्यांनी पटकथा देखील लिहिल्या. तेंडुलकर यांच्या लेखनाच्या आवडीबद्दल ते म्हणतात की मला एक कागद आणि एक पेन द्या आणि मी नैसर्गिकरित्या लिहीन. गेली 50 वर्ष मी लिहितोय. रस्त्याच्या कडेला किंवा गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये, तसेच मी डॉक्टरांच्या सल्ल्यांना न जुमानता रुग्णालयात सुद्धा भरती असताना मी लिहिलंय. मला खूप आनंद मिळतो, असं विजय तेंडुलकर स्वतः म्हणत होते. लेखनदृष्ट्या गृहस्थ हे तेंडुलकरांचं पहिलं नाटक. मात्र श्रीमंत हे त्यांच्या रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक मानले जाते. सुरुवातीच्या नाटकांपासून माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकालेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. विशेष तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकरांचे मनस्वीपणे लिहित गेले. शांतता कोर्ट चालू आहे यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणाऱ्या विषयांनाही त्यांनी हात घातला. सखाराम माइंडरमध्ये हाताळलेला स्फोटक विषय, तसेच घाशीराम कोतवाल मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांचा याच प्रयोगशील जाणीवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळे नव्या जुन्या कलावंतांच्या तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकाचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने दिसून येते. याचबरोबर तेंडुलकरांनी चित्रपट माध्यम ही नाटकाच्या ताकदीने हाताळलेली आणि पेललेली दिसून येतात. यामध्ये समावेश होतो तो सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनीच केलेले दिसून येते. विजय तेंडुलकरांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचे वडील मुंबईतल्या गिरगाव भागातल्या एका चालीत राहत होते. गिरगावातली ही चाल मुगभाट कांदेवाडीत होती. ती चाल विष्णू भिकाजींची चाल म्हणून ओळखली जायची. विष्णू भिकाजी ही चाळीचे मालक होते. तेंडुलकरांनी आपल्या बालपणीची जडणघडणीचा आरंभकाळ, ते दिवस या पुस्तकातून लिहून ठेवले आहे. हे पुस्तक त्यांनी वयाची 75 ओलांडल्यानंतर लिहिलेले आहे. तेंडुलकरांचे बालपण जिथे गेले ती चाल जीव मुठीत धरून आपल्या दारिद्र्यासकट चिवटपणे उभी होती. मुंबईतल्या स्थित्यंतरांचे फार मोठे परिणाम या चालीवर झाले नाहीत. विजय तेंडुलकरांना 4 भावंड होते. मोठे भाऊ रघुनाथ तेंडुलकर,
बहीण लीला तेंडुलकर, तिसरे अपत्य म्हणजे स्वतः विजय तेंडुलकर, त्यांच्यानंतर मंगेश आणि सुरेश हे तेंडुलकरांचे धाकटे भावंड होती. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते. 1970 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, त्याच वर्षी कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, 1977 मध्ये मंथनसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांनाच मिळाला. 1981 मध्ये आक्रोश चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट कथा आणि पटकथा हा पुरस्कार त्यांना मिळाला. 1983 मध्ये अर्धसत्यासाठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेची फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला. पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव, सरस्वती सन्मान, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, विष्णुदास भावे गौरव पदक, तसेच कथा चूडामणी पुरस्कार, पु ल देशपांडे बहुरूपी सन्मान, तन्वीर सन्मान यासह इतर पुरस्कारही त्यांना मिळालेले दिसून येतात. एकाच वेळी वादळी, वादग्रस्त आणि तरीही स्वतःची अशी वेगळी ठाम जीवनदृष्टी आणि कलादृष्टी असणारे नाटककार या नात्याने विजय तेंडुलकरांचा 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये स्वतःची नाममुद्रा उठवली हे महत्त्वाचे ठरतं. अशा या तेंडुलकरांचे जे कधीच महाविद्यालयांची पायरी चढले नाहीत, त्यांना कलकत्ता येथील रवींद्र भारती विद्यापीठाने 1992 साली डी.लिट ही पदवी देऊन त्यांचा गौरव केलेला दिसून येतो. एका परीने कला क्षेत्रातले त्यांचे योगदान किती मौलिक स्वरूपाचे होते हे जणू या पुरस्काराने सिद्ध केलेले दिसून येतात. नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, संगीत नाटक अकादमी या भारतीय पातळीवरच्या कला क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहेत. या संस्थातील एक पदाधिकारी म्हणून त्यांचे मार्गदर्शन घेण्यात या संस्थांना धन्यता वाटली. हे आपण इथे लक्षात घेतले हवे. भारतीय आणि जागतिक पातळीवरच्या भाषांमध्ये तेंडुलकरांचे बहुचर्चित लेखन अनुवादित झालेले आहेत आणि त्या लेखनाचे रंगमंचीय सादरीकरण सुद्धा झाले. तेंडुलकरांच्या आधी मराठी रंगभूमीवर येणारे नाटक हे वेगळ्या स्वरूपाचे असायचे. नाटक माध्यमातून काही संस्कार घडावेत असा बराच नाटककारांचा आग्रह असायचा. पण तेंडुलकरांनी या गोष्टीला एक धक्काच दिला. समाजातल्या कुरूप गोष्टी देखील त्यांनी दाखवण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पिढी या आशावादी, स्वप्नालू आणि नीतिमूल्याची चाळ बाळगणारी अशी होती. तेंडुलकरांनी त्यांचा हा चेहरा खरडून काढला. त्याचबरोबर त्यांनी निवडलेल्या वेगवेगळ्या विषयामुळे, त्यांच्या मांडणीमुळे त्यांच्यावर अनेक आरोप झाले. तेंडुलकर हे नेहमी वादग्रस्त विषयाला हात घालत असतात असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी वादग्रस्त विषय मुद्दामहून हाताळले नाहीत. त्यांनी जे लिहायचं होतं ते वादग्रस्त म्हणून देखील त्यांनी टाळलं नाही. त्यांनी जीवनाबद्दलची दृष्टी ही व्यापकच ठरवली होती. ज्यांची जीवनाची दृष्टी ही इतका व्यापक आहे त्यांचे हे वादग्रस्त वाटू शकतात. त्याचबरोबर तेंडुलकरांच्या नाटकातील पात्र ही खूपच गडद आणि नकारात्मक स्वरूपाचे असतात असे अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका केलेली दिसून येते. तर काही लोकांचं असं मत आहे की तेंडुलकरांनी गडद पात्र ही उभी केली नाहीत, ती गडद विषयाची त्यांनी निवड केलेली असे काही लोकांचं मत आहे. तेंडुलकरांनी आपल्या नाटकातून त्यांनी जगण्याचे पेच काय आहेत याचं दर्शन घडवलं. पात्रांच्या आयुष्यात असलेलं नैतिक अनैतिकचा संघर्ष त्यांनी अखेर प्रकर्षाने दाखवून दिला. खऱ्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या परिस्थितीमध्ये कशी वागू शकते याचा विचार करून त्यांनी आपली पात्र रंगवली. त्या पात्रांचा मूळ प्रेरणा या रोजच्या जगण्यातील असतात असं त्यांना वाटतं. त्यांची पात्र सहज होती, त्यांची भाषा कृत्रिम नव्हती, नाटकातले संवाद पल्लेदार नसत, त्यामुळे ती पात्र आणि भाषा प्रेक्षकांना जवळची वाटत असते. तेंडुलकरांचं शिक्षण हे अर्धवट त्यांना सोडावं लागलं होतं. त्यामुळे त्यांची जडणघडण एका विशिष्ट साच्यातून झाली नव्हती. त्यामुळे सगळे साचे हे नाकारले गेले होते. त्यांचा दृष्टिकोन हा खुला होता. त्यातूनच समाज आणि भाषा ही त्यांची विकसित होत गेली होती. ज्या प्रकारे भाषेचं व्याकरण असतं तसं नाटकाचं देखील व्याकरण असतं, नाटकाची देखील भाषा असते. तेंडुलकरांची त्यावर हुकूमत होती. हे माध्यम दृश्य आणि श्राव्य त्याचा विचार करून ते लिहित असत. नाटकाच्या निमित्ताने त्यांचा सहवास हा लोकांना मिळाला आणि त्यांची ही कलाकृती लोकांसमोर दिसून आली. तेंडुलकरांना जाणल्यानंतर हे असं लक्षात येतं की ते परिणाम काय साधायचा आहे या आधी ठरवतात आणि मग मांडणी करतात. तसेच तेंडुलकरांच्या नाटकांमुळे हिंसा पहिल्यांदा प्रेक्षकांच्या समोर आली. मराठी प्रेक्षकांसाठी नाटक ही महत्त्वाची गोष्ट होती. कथा, कादंबरी, पुस्तक या वैयक्तिक अनुभव असतो, पण नाटक हा सामाजिक सोहळा असतो. मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसं नटून सजून हा सोहळा अनुभवण्यासाठी जात असतात. पण या परंपरेला तेंडुलकरांनी शह दिला. जेव्हा प्रेक्षक नाटकाला येत असतात तेव्हा तेंडुलकर त्यांना आरसा हा समाजाचा कसा आहे हे दाखवत असतात. 1995 नंतर तेंडुलकरांनी नाटक लिहिले नाही, पण लेखन थांबले असे मात्र नाही.
वयाच्या 75 नंतर ते कादंबरी या वाङ्मय प्रकाराकडे वळाले होते. यामध्ये जे जे उत्कटपणे सोसले ते चहू अंगाने शब्दात व्यक्त करण्याचे सगळ्यात मोठे सामर्थ्य कादंबरीच्या लेखन तंत्रामध्ये असते हे त्यांनी मान्य केले. कादंबरीतल्या निवेदावर फॉर्मची म्हणून फारशी दडपण येत नाहीत. तेंडुलकरांची कादंबरी 1996 साली म्हणजे कादंबरी एक या नावाने प्रसिद्ध झाली होती. तेंडुलकरांच्या नाट्यलेखनाची समृद्धी तितकीच मोठी आहे. श्रीमंत हे तेंडुलकरांचं पहिलं नाटक जे 1955 मध्ये आलं. या नाटकाचा पहिला प्रयोग 12 डिसेंबर 1955 रोजी राज्य नाट्य स्पर्धेत भारतीय विद्यमान भवन कला केंद्र येथे मुंबई येथे झाला. श्रीमती विजया जयवंत नंतरच्या विजय मेहता या नाटकाचे दिग्दर्शन त्या लोकांनी केले. महाराष्ट्र राज्याने सुरू केलेला हा दुसरा राज्य नाट्य महोत्सव म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याने सुरू केलेल्या नाट्य स्पर्धेचे अथवा राज्य नाट्य महोत्सवाचे महाराष्ट्रातल्या मराठी रंगभूमीच्या विकासाला फार मोठे योगदान हेही आपणास लक्षात येतेच. आर्थिक संपन्नता आणि त्यातून जोपासला जाणारा परंपरागत दांभिकपणा आणि त्या विरुद्ध माणुसकीचा गहिवर असलेली श्रीधर नावाच्या गरीब माणसाची झुंज हा संघर्ष या नाटकाचा केंद्रबिंदू मानला जातो. माणूस नावाचं बेट हे दुसरं नाटक. या नाटकामध्ये पहिला प्रयोग मुंबईच्या ललित कला केंद्र या संस्थेमध्ये 28 नोव्हेंबर 1956 रोजी सादर करण्यात आला. या नाटकाचे दिग्दर्शक होते दामू केंकरे. आर्थिक कुचंबनेमुळे प्रचंड ओढाताण चालू असलेल्या 3 तरुण मित्रांची आणि त्यांच्यात एका तरुण मैत्रिणीची कथा म्हणजे हे नाटक मानलं जातं. माणूस नावाचं बेट हे नाव त्यांनी अर्नेस्ट हेमिंग्वेच्या एका कादंबरीतल्या कोटवरून थोडा बदल करून हे स्वीकारलं आहे. नो मॅन इज अँड द आयर्लंड इंटायर ऑफ द इटसेल्फ, इट इज द कॉन्टिनेंट हे मूल विधान हेमिंग्वेनी अवतरण म्हणून आपल्या कादंबरीमध्ये त्यांनी वापरले. ते विधान आहे जॉन डॉन नावाच्या एका कवीचे. माणूस वेगवेगळे बेट असून शकत नाही, तो एक विशाल खंड आहे. पण तेंडुलकरांनी मात्र विधानाच्या अगदी विरोधी अर्थाने शीर्षक देऊन हे नाव स्वीकारलेले दिसून येते. पुढील नाटक हे मधल्या भिंती जे प्रकाशित झाले होते 1958 रोजी. 4 नोव्हेंबर 1956 या तारखेस प्रसूत नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईच्या बेस्ट एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने मुंबई येथे नाट्य स्पर्धेत झाला. माणूस नावाचं बेट आणि प्रसूत नाटक यातील प्रयोगाचं अंतर अवघ्या 8 ते 10 दिवसांचे आहे. एकाच वेळी अतिशय भिन्न प्रवृत्तीचं लेखन प्रक्रिया ही तेंडुलकरांच्या हृदयपटलावर चालू होती असा तर्क आपणास बांधू शकतो. या नाटकाचे दिग्दर्शन त्यावेळी नंदकुमार रावते यांनी केले होते. पुढील नाटक होतं चिमणीचं घर होतं मेणाचं. तेंडुलकरांची पहिली तिन्ही नाटके त्यांच्या लौकिक चरित्राची सांधा असलेली आहेत. तर हे तेंडुलकरांचे हळूहळू स्वतःवर बाहेर असणाऱ्या व्यक्तिरेखा आणि त्यांचे प्रश्न याकडे वळतात. हा प्रयोग चिमणीचं घर होतं मेणाचं या नाटकापासून सुरू होतं. चिमणीचं घर होतं मेणाचं या नाटकातील पहिला प्रयोग मुंबई येथील साहित्य संघ मंदिरात 27 डिसेंबर 1959 रोजी झाला. या नाटकाचा दिग्दर्शिका होत्या विजया खोटे, म्हणून नंतरच्या विजया मेहता झाल्या त्या. या नाटकातला नाट्यशय रूढ नाट्यतंत्रात बसवता येत नसल्यामुळे तेंडुलकरांच्या या नाट्यतंत्राला शोध या नाटकापासून सुरू होतो. विशेष म्हणजे या नाटकाचे तंत्र तेंडुलकरांचे स्वतंत्र आहे हेही आपल्यास लक्षात येते. पुढील नाटक हे मी जिंकलो मी हरलो जे 1963 मध्ये आले होते. रंगभूमीवर चरितार्थ चालू असलेले असे मराठी रंगभूमीचे दिवस उरले नव्हते. या काळामध्ये तेंडुलकरांनी नाट्यलेखनाला सुरुवात केली होती आणि अवघ्या 5 ते 7 वर्षात त्यांनी जे काही नाटके लिहिली होती त्या प्रेक्षकांना आवडली सुद्धा होती. नाहीतर अशी एखादी नोकरी करावी अशी एखादी उपाधी तेंडुलकरांजवळ नव्हतीच होती. त्यात यशस्वी झालेल्या नाट्यप्रयोगामुळे मराठी रंगभूमीची एक तारुण्य सुलभ अशी धुंदी तेंडुलकरांना सुकवत असावी. पण अर्थार्जनाच्या दृष्टीने हे यश निरुपयोगी होते. या जाणीवेने ते व्यथित वृद्ध होत समावेत असे. अशा मानसिक दोलायत अवस्थेमुळे नाटक म्हणजे मी जिंकलो मी हरलो हे होय. हे नाटक 20 ऑक्टोबर 1963 रोजी रंगायन या संस्थेने प्रस्तुत नाटकाचा पहिला प्रयोग नाशिक येथे केला. त्याची दिग्दर्शिका होत्या विजया मेहता. पुढील नाटक म्हणजे कावळ्यांची शाळा. कावळ्यांची शाळा हे तेंडुलकरांचं नाटक 5 डिसेंबर 1963 रोजी विजया मेहता यांनी दिग्दर्शित करून सादर केले होते. मराठी रंगभूमीच्या इतिहासामध्ये रंगायन या प्रायोगिक संस्थेला खूप महत्त्व आले होते. त्याचबरोबर श्रीमंत या तेंडुलकरांच्या पहिल्या नाटकापासून ते तेंडुलकरांच्या नाटकाशी त्यांचा सूर जुळला होता. याच दरम्यान तेंडुलकरांना नाट्य लेखनाचे 3 राज्य पुरस्कार सलगपणे मिळाल्यामुळे नाट्यप्रयोग ही पुरस्कार मिळाल्यामुळे मराठी रंगभूमीवरचे एक महत्त्वाचे नाट्यलेखक म्हणून नाट्यरसिक त्यांच्याकडे पाहू लागले होते. खरे पाहता
कावळ्यांची शाळा हे तेंडुलकरांनी लिहिलेले पहिले नाटक मानले जाते. ते त्यांनी गृहस्थ या नावाने लिहिले होते. या नाटकाचे पुनर्लेखन करून त्यांनी कावळ्यांची शाळा हे नाटक असे सादर केले. पुढील नाटक म्हणजे सरी ग सरी. सरी ग सरी या नाटकाचा पहिला प्रयोग 18 मे 1964 रोजी मुंबई मराठी साहित्य संघाने गिरगावात केला होता. या नाटकाचं दिग्दर्शन अरविंद देशपांडे यांनी केले. मुंबई मराठी साहित्य संघाने हौशी नाटकांची जणू चळवळ सुरू केली होती. त्यामुळे नाटकाचे वेड असणारे अनेक तरुण या काळामध्ये साहित्य संघात येत असत. अरविंद देशपांडे हे त्यापैकी एक मानले गेले. पुढे त्यांनी स्वतःची आविष्कार या नावाची नाट्यसंस्था निर्माण केली. 5 दशके या नाट्यसंस्था मराठी रंगभूमीवर पाय रोवून होती. काही काल तर आविष्कार चळवळ या नावाने ती संस्था ओळखली जाऊ लागली होती. पुढील नाटक म्हणजे एक हट्टी मुलगी. एक हट्टी मुलगी या नाटकाचा पहिला प्रयोग 21 नोव्हेंबर 1967 साली कलावैभव या नाट्यसंस्थेच्या वतीने साहित्य संघ मंदिरात झाला होता. या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं आत्माराम बेडे यांनी. तसेच पुढील नाटक आणि जे प्रसिद्ध होतं शांतता कोर्ट चालू आहे. या नाटकामुळे तेंडुलकरांचा नाटककार म्हणून भारतीय पातळीवर वाव स्थिरावले. असे नाटक शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक मानलं गेलं. या नाटकाचा पहिला प्रयोग 20 डिसेंबर 1967 साली रंगायना संस्थेच्या वतीनं मुंबई येथे रवींद्र नाट्यगृहात झाला. या प्रयोगाचे दिग्दर्शक होते अरविंद देशपांडे. नाट्यलेखक म्हणून तेंडुलकरांच्या प्रतिभेच्या आविष्काराचा शांतता कोर्ट चालू आहे हा एक महत्त्वाचा टप्पा मानला गेला. या नाटकामुळे तेंडुलकरांचे नाटककार म्हणून त्यांचे बलस्थान हे जसे कळले तसे नाटककार म्हणून त्यांची मर्यादाही लक्षात आलेली दिसून येते. तेंडुलकरांचं पुढील नाटक म्हणजे अशी पाखरे येती. या नाटकाचा पहिला प्रयोग पुणे येथे 26 नोव्हेंबर 1970 रोजी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनच्या पद्धतीनं हौशी संस्थेच्या वतीने झाला. या नाटकाचे दिग्दर्शन होतं जब्बार पटेल यांनी केलं. जब्बार पटेल यांची दिग्दर्शित केलेले घाशीराम कोतवाल हे नाटक पुढे जागतिक पातळीवर पोहोचलेच. तसेच तेंडुलकरांच्या गिधाडे या नाटकामुळे त्यांच्यावर अत्यंत प्रतिकूल टीकेचा मारा चालू होता. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच हे नाटक आलं. तसेच मुळात हे तेंडुलकरांचं नाटक नाही. अँड रिचर्ड नॅश यांच्या रेनमेकर या नाटकाचं मूळ बीज लक्षात घेऊनच स्वतंत्रपणे लिहिलेलं हे नाटक म्हणजे अशी पाखरे येती. तंत्रदृष्ट्या देखील हे नाटक नाविन्यपूर्ण आहे. पुढील नाटक म्हणजे गिधाडे. 1971 मध्ये हे नाटक प्रदर्शित करण्यात आलं. शांतता कोर्ट चालू आहे नाटकामुळे तेंडुलकर एक भारतीय पातळीवर मराठी भाषिक अतिशय महत्त्वाचे नाटककार म्हणून उदयास आले. त्यामुळे त्यांच्या नव्या नाटकाची मराठी रंगभूमीला उत्सुकता वाटू लागली होती. 2-3 वर्ष तेंडुलकरांनी नाट्यलेखनाला विराम घेतला आणि त्यांचे बहुचर्चित गिधाडे हे नाटक 1971 साली प्रसिद्ध झाले. त्यांच्या या नाटकाचा पहिला प्रयोग थिएटर युनिट या संस्थेने मुंबई येथे केला. या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं श्रीराम लागू यांनी. नाटकाचा पहिला प्रयोग 19 मे 1970 रोजी झाला. येथे एक गमतीशीर कलाक्रम लुटी लक्षात घेतलं हवं की गिधाडे हे नाटक शांतता कोर्ट चालू आहे या नाटकाच्या आधी लिहिलं गेलं होतं. पण या नाटकाचा प्रयोग मात्र शांतता कोर्ट चालू आहे या नाटकानंतर झाला. गिधाडे आणि अशी पाखरे येती या नाटकाच्या प्रयोगातले अंतर अवघ्या 5 महिन्याचे आहे. निर्मिती प्रक्रियेचा विचार केला तर तिन्ही नाटकांचे नाट्यतंत्र जितके परस्पर भिन्न आहेत तेवढाच नाट्यशय देखील परस्परापासून भिन्न दिसलेला तेंडुलकरांनी हाताळलेला दिसून येतो. पुढील चर्चित नाटक म्हणजे सखाराम बाइंडर. सखाराम बाइंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिरामध्ये 10 मार्च 1972 रोजी झाला. तेंडुलकरांनी बहुवंशी सर्वच नाटक हौशी संस्थाने सादर केले होते. येथे तेंडुलकरांनी हौशी रंगभूमीवर किरकोळ प्रसिद्ध असलेला कमलाकर सारंग हा तरुण दिग्दर्शित निश्चित केला होता. सारंगाची स्वतःची संस्था नव्हती. तेंडुलकरांनी अतिशय विश्वासाने सारंगांना नाटक दिले आणि ते नाटक सादर करण्याआधीच त्यावर चर्चा सुरू झाली. वेलकम थिएटर्स या व्यावसायिक संस्थेमार्फत हे नाटक सादर करण्यात आले. पण कारणे कोणतीही असावीत, पण व्यावसायिक रंगभूमीच्या मालकाने प्रयोगाचा दिनांक जवळ येऊन पोहोचल्यानंतर निर्माता म्हणून आपले अंग काढून घेतले. तेंडुलकरांच्या नाटकाने पुढे बरेचपैकी व्यवसाय केला, पण त्यांची कारणे वेगळी होती. वेलकम थिएटरच्या मूळ मालकाने निर्मितीपासून आपले अंग काढून घेतले. त्यामुळे मूळच्या व्यावसायिक नाट्यसंस्थेला हौशी नाट्यसंस्थेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सखाराम बाइंडरची मुख्य भूमिका नीलू फुले यांनी केली होती. चंपाची भूमिका लालन सारंग यांनी केली होती. उभयंतांची ही रंगभूमीवरची नट म्हणून त्यावेळी फार मोठा लौकिक नव्हता. लक्ष्मीची भूमिका कुसुम कुलकर्णी यांनी केली होती. रांगणेकर यांच्या नाटकातून काम केलेला त्यांचा मात्र लौकिक होता. सखाराम बाइंडर या नाटकाने जे वादळ निर्माण केलं त्याची चर्चेच्या पातळीवरची प्रकट भूमिका नाट्यभिरुचीची होती. पण या वादळाच्या अंतरंगात मात्र अनेक सुप्त प्रवाह दडलेले होते. प्रयोगपूर्व परीक्षणातून मंडळातील काही सदस्यांचा अहंकार दुखावला होता.
व्यावसायिक रंगभूमीच्या स्पर्धेत हौशी मंडळींना हाऊसफुल प्रयोगाचं यश मिळाल्यामुळे सुप्त पातळीवर अर्थकारणाचाही मुद्दा होताच. तेंडुलकरांची एक वेगळ्या धाडशीची कलाकृती म्हणजे घाशीराम कोतवाल. तेंडुलकरांच्या घाशीराम कोतवाल या नाटकाचा पहिला प्रयोग 16 डिसेंबर 1972 रोजी पुणे येथे झाला. मराठी रंगभूमीवर एक इतिहास घडवणारे नाटक या दृष्टीने हे नाटक महत्त्वपूर्ण ठरते. या नाटकामध्ये दिग्दर्शित म्हणून जब्बार पटेल यांनी आपली भूमिका निभावली. संगीत, नृत्य आणि गद्य या तिन्हीचा अनोखा मेळ या नाटकामध्ये सादर झालेला दिसून येतो. या नाटकाचे संगीत दिग्दर्शन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ संगीत तज्ज्ञ भास्कर चंदावरकर हे होते. तेंडुलकरांचे कुठलेही नाटक व्यावसायिक रंगभूमीच्या प्रेक्षकांसाठी नव्हतेच. नेहमी त्यांच्या नाटकाचा प्रेक्षक वर्ग हा मर्यादित आणि प्रायोगिक रंगभूमीचा चाहता वर्ग हा असायचा. शांततेचा कोर्ट चालू आहे हे तेंडुलकरांच्या अर्थपूर्ण आणि यशस्वी नाटकाचे आविष्कार. या नाट्यसंस्थेला 100 सुद्धा प्रयोग करता आले नाहीत. घाशीराम कोतवाल मात्र प्रयोगाच्या दृष्टीने ही बरेच यशस्वी नाटक ठरले असे आपण म्हणू शकतो. गेल्या 40 वर्षांमध्ये आता नव्या रंगसंचात या नाटकाचं अधूनमधून प्रयोग होत असतात. घाशीराम कोतवाल या नाटकाची सर्व जमेची बाजू दिसून येते. दृष्टात्मकता, मधुसंगीत या दोन्हीचा आश्रयाने मानवी जीवनाला एक कौरवाचा गंभीर खेळ या नाटकाने उभा केला. या नाटकाचे आशयात्मक निराळेपण दिसून येते. त्याचबरोबर गिधाडेपासून तेंडुलकरांवर विविध प्रकारचे आरोप ठेवण्यात आले होते. हे नाटक वादी स्वरूपाचे ठरले. या नाटकाने वादी स्वरूपाचे ठरावे असाही काही इतिहास मराठी रंगभूमीवर घडलेला दिसून येतो. तेंडुलकरांना समाजातले गिधाडेच का दिसतात, त्यांना गरुड का दिसत नाही, असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आले होते. सखाराम बाइंडर या नाटकातला स्त्री पुरुष शरीर संबंधाचा बिनधास्त आविष्कार या टीकेचा विषय बनला. तर घाशीराम कोतवाल या नाटकात तेंडुलकरांच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. ब्राह्मण समाजाचे विकृत चित्रण करीत असताना हा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. घाशीराम कोतवाल या नाटकामध्ये नाना फडणवीस आणि घाशीराम कोतवाल या दोन्ही व्यक्तिरेखा काल्पनिक नाहीत, त्या इतिहासात होऊन गेलेल्या व्यक्ती आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे हे नाटक ऐतिहासिक असावे असे अनेकांना गृहीत धरले होते. पण तेंडुलकरांनी त्यावेळी हे नाटक ऐतिहासिक नसून अनैतिहासिक आहे हे स्पष्टीकरण दिले. पण तेंडुलकरांचे हे म्हणणे त्यावेळी कोणीही विचारात घेतले नाही. हे नाटक ऐतिहासिक आहे याचे कारण नाना फडणवीस आणि घाशीराम कोतवाल या दोन्ही व्यक्तिरेखा केवळ इतिहासातल्या आहेत म्हणूनच असं झालं. घाशीराम कोतवाल या नाटकाचे सादरीकरण पुण्याची प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन अतिशय प्रसिद्ध हौशी नाट्यसंस्था करणार होती. पण प्रयोग काही दिवसातच येऊन पोचला आणि या संस्थेने या नाटकाच्या सादरीकरणास नकार दिला. इतके दिवस तेंडुलकरांना होणारा विरोध रंगभूमीवरचा मान्यवर नाट्यसंस्थांचा नव्हता. उलट हौशी रंगभूमी तेंडुलकरांचा पाठबळ देत असे दिसून होते. पण गिधाडे, सखाराम बाइंडर आणि घाशीराम कोतवाल या तिन्ही नाटकांमुळे तेंडुलकरांचे सर्वच पातळीवर निषेध होऊ लागला होता. घाशीराम कोतवाल हे नाटक ब्राह्मणांची बदनामी करणारे नाटक आहे हा आरोप नाटकांचा प्रत्यक्ष आरोप प्रयोग होण्याआधीच सुरू झाला होता आणि नाटक बंद पाडण्यासाठी सक्रिय उपक्रम घडवण्यात आले होते. पण घाशीराम कोतवाल या नाटकाचा प्रयोग झाला आणि सारा दोष मावळला दिसून येतो. इतिहासातल्या एका व्यक्तीवरचे आपले हे अनैतिहासिक नाटक आहे हे तेंडुलकर यांचे मत प्रेक्षकांनी मान्य केले आणि मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देणारे नाटक म्हणून तेंडुलकरांचा गौरव करण्यात आला. नाट्यलेखनातून देण्यात येणाऱ्या संदेशापेक्षा रंगत जाणारा नाट्यप्रयोग हाच रंगभूमीचा प्राण असतो हे या नाटकाने सिद्ध केले. नाट्यलेखनाचा शब्द संहिता आणि नाट्यप्रयोग यातील भेदरेषा स्पष्ट करणारे हे नाटक मानलं गेलं. घाशीराम कोतवाल या नाटकाचं वादळ सुरू होते त्यावेळी तेंडुलकरांची बेबी, पाहिजे जातीचे, कमला, मित्राची गोष्ट या पुढच्या 5 वर्षात येणारी नाटकं कुठलेही ना कुठले सामाजिक परिणाम असणारे नाटक मानले गेले. 1981 मध्ये तेंडुलकरांचे कन्यादान हे नाटक आले. इतके दिवस ब्राह्मणाची बदनामी करणारे नाट्यलेखन असा आरोप त्यांच्यावर स्थिर झालेला होता. पण कन्यादान या नाटकामुळे दलितांचे विरोधक असा आरोप सुद्धा त्यांच्यावर सुरू झाला होता. बेबी हे नाटक 1976 मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. सखाराम बाइंडर या नाटकामुळे एक दिग्दर्शक म्हणून कमलाकर सारंग यांची महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण झाली होती. ही ओळख सखाराम बाइंडर या व्यक्तिरेखे एवढीच वाढली होती. त्यामुळे तेंडुलकरांचे बेबी या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी करावे हे स्वाभाविकच होते. प्रस्तुत नाटकाचा पहिला प्रयोग 29 ऑगस्ट 1976 रोजी झाला. सखाराम बाइंडर मधल्या काळात खूप काही वादी निर्माण झाले होते. त्यामुळे हे नाटक वादले ठरेल अशी सामग्री त्यात होतीच. पण या नाटकाकडे काहीसे दुर्लक्ष करून प्रेक्षकांनी पसंती केलेले असावे. बहुचर्चित नाटक म्हणजे कमला. 1982 मध्ये कमला या नाटकाचा पहिला प्रयोग 7 ऑगस्ट 1981 मध्ये मुंबई येथे झाला.
या नाटकाचे दिग्दर्शक होते कमलाकर सारंग. सखाराम बाइंडर, घरटे आमचे छान, बेबी तेंडुलकरांच्या या नाटकामुळे मराठी रंगभूमीवरचे एक अभ्यासू दिग्दर्शक म्हणून सारंगांचे नाव हे नवनिर्माण झाले होते. अजूनही आपल्या देशामध्ये स्त्रियांना खरेदी विक्रीचा बाजार भारतात आणि अशाच एका बाजाराची खरेदी करून आणलेल्या कमला नावाच्या स्त्रीची वादळी कहाणी नाटकामध्ये सादर करण्यात येते. खरे पाहता भारताच्या स्वातंत्र्याच्या 25-30 वर्षाच्या आत न्यायाचे आणि कायद्याचे राज्य आले असे एका भ्रमात आपण वावरतो. त्या भ्रमाचा फुगा तेंडुलकरांनी या नाटकामध्ये फोडला. विजय तेंडुलकरांनी प्रत्यक्ष बाजार पाहिला नव्हता, पण अस्वस्थ करणारी बातमी मात्र वाचली होती. तेंडुलकर स्वतः हा पत्रकार असल्यामुळे त्यांनी कदाचित या बातमीच्या तळाशी जाऊन आणखीही तपशील गोळा केले. पण या बातमी खरी की खोटी हा प्रश्नच इथे अप्रस्तुत आहे. शोषक शोषितांच्या संघर्षात शोषितांची खरेदी विक्री वेगवेगळ्या स्वरूपात चालू असते. हा सनातन संघर्ष हा खरे तर या नाटकाचा केंद्रबिंदू बनतो. या नाटकावर स्त्रियांची खरेदी विक्री अजूनही चालू आहे की नाही या अंगाने चर्चा होत कामा नये, तर आजच्या ही परिस्थितीत पुरुषासत्ताक समाज व्यवस्थेकडे एक वस्तू म्हणून स्त्रीकडे पाहिले जाते किंवा नाही याचा अंगाने चर्चा व्हायला हवी, पण दुर्दैवाने तसं होत नाही. पुढील बहुचर्चित नाटक म्हणजे कन्यादान होय. कन्यादान या नाटकाचा पहिला प्रयोग 12 फेब्रुवारी 1883 रोजी झाला. दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये हा पहिला प्रयोग रंगण्यात आला होता. याचे दिग्दर्शन केलं होतं सदाशिव अमरापूरकर यांनी. तसेच खरे पाहता हे तर तेंडुलकरांचे नाटकच होते, पण आविष्कारांसाठी तेंडुलकरांनी जे तंत्र स्वीकारले, जी भाषा वापरली, ती संपूर्ण नाटकभर काहीशा कौटुंबिक वातावरणाची जी निर्मिती झाली. त्यामुळे त्या नाटककाराला तेंडुलकरी विशेष प्रेक्षकांना नीटपणे कळले असावे किंवा नसावा हे तेंडुलकरी नाटक या सवयीमुळे त्यांच्याकडे फारसे लक्ष देऊ नये असा समजूतदारपणा तरी प्रेक्षकांना आता समजण्यात आला होता. त्याच दरम्यान 1971 ते 1981 हे संपूर्ण दशक तेंडुलकरांच्या गौरव करण्याऐवजी त्यांचा धिक्कार आणि त्यांची नामुष्की करण्यात गेले होते. पण त्याचवेळी तेंडुलकरांचे लेखन हे उथळ आणि हेतुपुरस्सर संदेश देणारे नसून जीवन दर्शनाचा गांभीर्यपणे आविष्कार मानले जाणारे लेखक आहे, त्याबाबत मराठी समीक्षक मात्र ठाम होते. याचबरोबर तेंडुलकरांचे नाटक हे वादळी स्वरूपाचे असले तरी ती उथळ आहेत असं मात्र कुठलेही कोणालाही वाटले नाही. म्हणूनच तेंडुलकरांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करून देश पातळीवर त्यांचा सन्मान करण्यात आला. 1970 ते 1990 पर्यंत सुमारे 2 दशके तेंडुलकर हे वादळी नाट्यलेखक ठरले. ब्राह्मण विरोधक आहेत असे मानलं गेलं, दलित विरोधक आहे असंही मानलं गेलं, मध्यमवर्गीय समाजाने जोपासलेल्या नैतिक मूल्यांचे ते विरोधक आहे आणि तसेच सदअभिरुचीचेही ते विरोधक आहे असेही मानले गेले. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. कन्यादान या नाटकाला 1993 वर्षीला बिर्ला फाउंडेशनचा सरस्वती सन्मान हा पुरस्कार मिळाला. तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देताना कन्यादान या एकाच नाटकाचा परस्पर विरोधातील प्रचंड तफावती ही त्यांनी सांगितल्या, पण ते सांगतानाही अगदीच कोरडेपणाने एक वस्तुस्थिती सांगावी एवढ्या साधेपणाने त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तेंडुलकरांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये म्हणाल तर प्रिया, सुषमा, तनुजा ही 3 मुली होत्या. राजेंद्र नावाचा एक मुलगा होता. मुलाच्या अतिशय कोवळ्या वयात त्यांचं निधन झालं. प्रिया ह्या उत्तम अभिनेत्री आणि लेखिका होत्या. त्यांच्या तारुण्यामध्ये कॅन्सरसारख्या आजाराने त्यांचं निधन झालं. कौटुंबिक पातळीवर एक पिता म्हणून तेंडुलकरांच्या वाटेला त्यांच्या वृद्धापकाली प्रचंड दुःख आले. अशा आघात प्रतिआघाताने व्यापलेले त्यांचं आयुष्य जगताना तेंडुलकरांचे 19 मे 2008 रोजी दीर्घ आजाराने त्यांचं दुःख निधन झालं. तेंडुलकर हे अखेरपर्यंत लेखन करीत होते. त्यांचे ते दिवस हे त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेले अखेरचे लेखन मानले जाते. लेखन हा तेंडुलकरांचा श्वास होता. एक यशस्वी नाट्यलेखक म्हणून त्यांचा लौकिक जगभर पसरलेला होता. तरी कादंबरी या वाङ्मय प्रकाराचे सामर्थ्य त्यांना मनोमन पटले होते. या वाङ्मय प्रकारामध्ये पुरेसा ताकदीने त्यांना हाताळता आले नाही याचं शल्य त्यांच्या मनामध्ये कायम राहिलं. तेंडुलकरांचे जेव्हा निधन झाले तेव्हा नाटककार तेंडुलकर गेले अशी वार्ता वर्तमानपत्रामध्ये छापून आली होती. वास्तविक ते नाटककार म्हणून जेवढे श्रेष्ठ होते त्याहून अधिक पटकथाकार म्हणून ते श्रेष्ठ होते. पण चित्रपट हे एक दिग्दर्शकाचे माध्यम असल्याने तेंडुलकरांकडे म्हणावे तसे ते लक्ष त्यांचे गेले नाही. मानवी मनातल्या प्रवृत्ती हे शोध घेणारे नाटक असोत किंवा शैलीदार ललित लेखन, प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांनी नेहमीच भोवतालाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनावर भीत कटाक्ष टाकलेला दिसून येतो. आज भोवतालाचे संदर्भ जरी बदललेले असले तरी विजय तेंडुलकर यांचे विचार हे कालबाह्य झालेले दिसून येत नाही. प्रयोगशीलता हा तेंडुलकरांच्या लेखनाचा स्वभाव होता. नाट्य परंपरेला छेद देताना विषय, आशय आणि आविष्कार या संदर्भात त्याने अनेक प्रयोग केले होते.
भाषेतील विरामचिन्हांना प्रभावी वापर करणारे ते एकमेव यशस्वी नाटककार म्हणून उदयास आले होते. कोणत्याही चौकटीत बसविता येणार नाहीत अशी तेंडुलकरांची नाटके ही मराठी रंगभूमीवरचे स्वतंत्र असा प्रकार मानला जातो. तेंडुलकरांनी दिलेले धक्के हे केवळ समाजालाच नव्हे तर मराठी रंगभूमीला परंपरेला दिलेले हादरे होते. समाजातील दंभावर त्यांची नाटके प्रहार करतात. त्यांच्या यशाची तुलना करता ललित वाङ्मय क्षेत्रातील तेंडुलकरांचे गुणवत्तापूर्व कामगिरीकडे नेहमी साहित्य विश्वाचे दुर्लक्ष झालेले दिसून येते. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की विजय तेंडुलकर नेमकं व्यक्तिमत्व कसं होतं, त्यांनी दिलेल्या साहित्य क्षेत्रामध्ये योगदान किती मोठं आहे. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. पाहत राहा ओशनिक इकॉनॉमिक्स.